कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. CA फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार. इचलकरंजीत चूल पेटवून सरकारचा निषेध. इचलकरंजी. वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा परिसरात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान निषेधाच्या प्रतिकात्मक स्वरूपात तिरडीवर गॅस सिलेंडर व दुचाकी ठेवण्यात आली. तसेच महिलांनी चौकातच चूल पेटवून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी परिसर सरकारविरोधी घोषणांनी दणाणून गेला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पेट्रोल डिझेलचे दर 100 पार गेले आहेत. गॅस सिलेंडर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. सरकारकडून फक्त आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. शेतकरी, कामगार आणि युवक देशोधडीला लागला असून सामान्य जनता महागाईच्या विळख्यात सापडली आहे, असा घणाघात त्यांनी केला. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. आंदोलनात तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मंगलताई मुसळे, तालुका संघटिका शोभा गोरे, स्नेहल मस्के, माजी नगरसेवक मनोज भाट, शिवानंद हिरेमठ, विजय जोशी, गणेश शर्मा, लक्ष्मण पाटील, बसैया स्वामी, गणेश जमटे, उमेश पाटील, शीतल मगदूम, युवा सेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, अरविंद मस्के, संतोष लवटे, कुबेर लाटवडी, अजय घाडगी, मेहबूब पठाण, दिलीप पुरोहित, बाबासाहेब जाधव, उदयसिंह शिंदे, धोंडीराम कोरवी, गणेश नाईक, उमेश शिंदे, शकील शेख, विक्रम जाधव, शाहीर अग्नू लवटे, शोभा कोलप, अविनाश धुळुगडे, विशाल दंडवटे, संतोष गौड, दीपक नर्देकर, जोहेब हलगले, प्रवीण मस्के, पवन मेटे, सूरज लाड, अजित कडाले, प्रथमेश कंदले, दिलीप शिंदे, संदीप शिंगारे, प्रशांत करडे, यशवंत चव्हाण, सुरेश चव्हाण, अंकुश रवंदे, निखिल निपाणे, सचिन खोंद्रे, सुजित कुलकर्णी, सुमित पवार, लक्ष्मी बुर्ले, श्रद्धा मस्के, सत्यभान पाटोळे, अनिता जाधव, सुनीता चव्हाण यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, युवा सैनिक, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यूज चॅनल प्रतिनिधी सचिन खोंद्रेसह. चले जाओ चले जाओ मोदी सरकार, चले जाओ चले जाओ चले जाओ भाजपा सरकार, चले जाओ अरे चले जाओ चले जाओ भाजपा सरकार, चले जाओ. भाजप हटाओ देश बचाओ, भाजप हटाओ देश बचाओ. जनतेची फसवणूक करून केंद्रात आणि राज्यात जे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्य करतंय, निवडणुकीच्या तोंडावरती खोटी आश्वासनं द्यायची, गाजरं दाखवायची आणि निवडणुकीनंतर सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे आज आपण सर्वसामान्य लोक क्षणाक्षणाला अनुभवतो. इंधन दरवाढ ज्या पद्धतीने केली, सिलेंडरची दरवाढ ज्या पद्धतीने केली,
खरं तर निवडणुकीच्या वेळेला दिलेली आश्वासनं हे सरकार लक्षात ठेवते की हे जाणीवपूर्वक खोटं बोलतंय, हा प्रश्न सामान्य लोकांना आता येऊन पडलेला आहे. नीटची पेपरफुटी झाली, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. सगळ्या आघाडीवर अपयशी ठरणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचा, केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर याच्यामध्ये सहभागी झालेले फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते नाही तर इचलकरंजीतील तमाम जनता या निमित्तानं आमच्याबरोबर आहे. त्या लोकांना आता कळून चुकलं आहे की एक नाकर्त सरकार केंद्रात आणि राज्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना पायाखाली घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही. एवढंच आम्ही या निमित्तानं इथं सरकारला जाहीर आव्हान देतो. आम्ही आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते, सर्व माननीय पदाधिकारी इथे जमलेले आहेत. कारण आता जी महागाई वाढत आहे याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळे जमलेले आहे. आत्ताचं हे केंद्र सरकार ब्रिटिश पॉलिसी राबवत आहे, म्हणजे गाजर दाखवा आणि पाठींचा पडीमार करा. म्हणजेच पुढचे वेगवेगळ्या स्कीमचं एक आमिष दाखवत आहे आणि पाठीमागून महागाईचा पडीमार करत आहे. तसेच आता जी परवाच नीटची एक्झाम जी पेपर लीक झाला त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे विद्यार्थी आहेत हा आपला एक भविष्याचा एक पाया आहे आणि हे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे याला जर गव्हर्नमेंट हँड ओव्हर करत असेल तर आपली लोकशाही आणि भवितव्य हे धोक्यात आहे. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.